नमस्कार. नात्रेकर स्मृती प्रतिष्ठान जालना यांच्यातर्फे आयोजित रामरक्षा आणि मंत्रपुष्पांजली पठण कार्यशाळेत आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या सत्राला आपण सुरुवात करूया. मॅडम नमस्कार. 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 सुरू करायचं? त्वरित सुरू करूयात? होय होय मॅडम. हो. तर आज शंका आधी न घेता शेवटी घेऊया, कालच्या आणि आजच्या. आणि आजचे श्लोक मी लगेच सुरू करू का? म्हणजे आणि नंतर मग सलग पूर्ण रामरक्षा म्हणेल मग आजच्या श्लोकांसहित, म्हणजे मग मुख्य होऊन जातं श्लोक. हा चालेल. काही हे येईपर्यंत थांबायचं का पार्टिसिपंट? का सुरू करून देऊया रेकॉर्डिंग? चालेल. आज आपण 26वा श्लोक घेणार आहोत. 25 श्लोक झालेले. नमो नमः. जय श्रीराम. रामौ आधी शब्द घेणार. वर पुढे ल आहे म्हणून मागील अनुस्वाराचा उच्चार व सारखा अवर्गीय व्यंजन असल्यामुळे, म्हणून रामौ. लक्ष्मण पूर्वजौ. रघुवरम. 12व्या अक्षराला यती या ठिकाणी, म्हणून रघुवर या ठिकाणी जो अनुस्वार आलेला आहे पुढे सी येऊन सुद्धा आपण यती आल्यामुळे त्या अनुस्वाराचा उच्चार म सारखा करणार, म्हणून रामौ. लक्ष्मण पूर्वजौ. इथे सुद्धा व सारखा उच्चार, पुढे र आले अवर्गीय व्यंजन. आणि रघुवरम थांबण्याच्या ठिकाणी म्हणून सीतापतिं व पुढे स आल्यामुळे सुंदरम म अनुस्वाराचा उच्चार म. काकुत्स्थं ङ क ख ग घ ङ, कारण पुढे अनुस्वाराच्या पुढील शब्दातलं पहिलं अक्षर क आहे आणि क वर्गाचं अनुनासिक म्हणजे शेवटचं अक्षर ङ आहे, म्हणून काकुत्स्थं. काल तुम्हाला सांगितलं की काकुत चा उच्चार स्पष्ट येऊ द्यावा आणि मग स्थ. काकुत्स्थं. काकुत्स्थं सॉरी हा, तर पूर्ण नाही, काकुतस्थं नाही. काकुत ही जी जीभ आहे ती वर दाताच्या मागे लागते पहा, हिरडीच्या खुबीर भागाला. तर तिथे क्षणभर ठेवली तर तो उच्चार क्लिअर येतो. काकुत्स्थं करुणार्णवं. पुढे ग आलंय, ग क वर्गातला आहे, क ख ग घ ङ, त्यातलं अनुनासिक म आहे म्हणून त्याचाही उच्चार करुणार्णवं. गुणनिधिम यती आहे म्हणून म. विप्रप्रियन अनुस्वाराचा उच्चार न, पुढे आलंय ध. ध हे अक्षर त वर्गातले, त थ द ध न म्हणून न सारखा उच्चार. राजेंद्रं व सारखा उच्चार, पुढे अवर्गीय व्यंजने स. सत्यसंधन न, पुढे द आल्यामुळे दशरथ तनयम थांबण्याच्या ठिकाणी यती म्हणून मचा उच्चार. श्यामलौ व शांतमूर्तिम. शांतमूर्तिम. वंदे लोकाभिरामौ व सारखा उच्चार. रघुकुल तिलकम म, कारण 12व्या अक्षराला इथे यती येतो. राघवं व सारखा उच्चार. रावणारिम. आता आपण सालिक म्हणूया. रामौ लक्ष्मण पूर्वजौ रघुवरम.
रामौ लक्ष्मणपूर्वजौ रघुवरम् रामौ लक्ष्मणपूर्वजौ रघुवरम् सीतापतिं सुन्दरम् सीतापतिं सुन्दरम् सीतापतिं सुन्दरम् काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिम् काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिम् काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिम् विप्रप्रियं धार्मिकम् विप्रप्रियं धार्मिकम् विप्रप्रियं धार्मिकम् राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयम् थोडी मोठी ओळ होतीये पण ही सलग म्हणायची यती येईपर्यंत राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयम् राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयम् राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयम् श्यामलं शान्तमूर्तिम् श्यामलं शान्तमूर्तिम् श्यामलं शान्तमूर्तिम् वन्दे लोकाभिरामं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकम् वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकम् वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकम् राघवं रावणारिम् राघवं रावणारिम् राघवं रावणारिम् रामौ लक्ष्मणपूर्वजं रघुवरम् सीतापतिं सुन्दरम् काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिम् विप्रप्रियं धार्मिकम् राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयम् श्यामलं शान्तमूर्तिम्
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकम् राघवं रावणारिं रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरम् काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिम् वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकम् राघवं रावणारिम् आता मी म्हणते रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं। पुढचा श्लोक आता सोपं आहे त्यामुळे शब्द सांगत नाही, आपण सलग चालीत म्हणूयात. रामाय रामभद्राय, आता 8 अक्षरानंतर थांबायचंय यती. रामाय रामभद्राय रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रामचंद्राय वेधसे रामचंद्राय वेधसे रघुनाथाय रघुनाथाय नाथाय रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. सीताया पुढे विसर्ग आहे म्हणून सीतायाचा पूर्ण उच्चार आणि मग विसर्गाला आघात द्यायचा. सीताया म्हणजे पूर्ण पुढे नेऊन मागे यायचं म्हणजे तो आघात करेक्ट येतो. सीताया आपण कपालभाती करताना घेतो ना तशा पद्धतीचा येतो पहा. सीताया पतये नमः सीताया पतये नमः. मध्ये आलेला विग्रहाचा उच्चार आहा नाही करायचा तर आघात देऊन. सीताया पतये नमः. रामाय रामभद्राय
रामचंद्राय वेधसे। रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे। रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे। रामचंद्राय वेधसे। रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। आता पूर्ण श्लोक मी म्हणते सलग। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे। रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। पुढचा श्लोक आता ह्या श्लोकामध्ये अगदी शेवटचा पूर्ण पहिली ओळ आहे त्याच्या शेवटी येते म्हणून सलग म्हणायचंय। तर सांगण्याचं एवढं गरज नाहीये कारण सोपे आहे। श्री राम राम रघुनंदन राम राम। हे कसं आहे वसंत तिलकावृत्त आहे आणि 8व्या अक्षरावर आणि 6व्या अक्षरावर यती आहे। तर 8व्या अक्षरावर जेव्हा यती येतो ना तेव्हा ते रघुनंदन मधल्या न वर येतो तो आणि ते न म्हणजे मग आता श्रीराम राम न रघुनंदन राम राम नकळत थांबल्यासारखं होतच पण आपण एरवी थांबतो जसं तशा पद्धतीचं नाही थांबायचं म्हणून पूर्ण श्रीराम राम रघुनंदन राम राम। श्रीराम राम रघुनंदन राम राम। श्रीराम राम रघुनंदन राम राम। श्रीराम राम भरताग्रज राम राम। इथे भरतावर यती येतो शेवटच्या अक्षरावर आपण थांबतो पण आता इथे भरता मग तिथे थांबायचा अगदी बारीक क्षणाच्याही पेक्षा कमी। श्रीराम राम भरताग्रज राम राम। श्रीराम राम भरताग्रज राम राम। श्रीराम राम भरताग्रज राम राम। श्रीराम राम रणकर इथे येतं पहा यती तर श्रीराम राम रणकर्कश राम राम। श्रीराम राम रणकर्कश राम राम। श्रीराम राम रणकर्कश राम राम।
श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीराम राम रघुनंदन राम राम। श्रीराम राम भरताग्रज राम राम। या तावर फक्त आघात येतो। आघात कसा? पुढे ग्र हे जोडाक्षर आहे म्हणून। भरताग्रज राम राम। श्रीराम राम रणकर्कश राम राम। श्रीराम राम शरणं भव राम राम। शरणावर म। श्रीराम राम रघुनंदन राम राम। श्रीराम राम भरताग्रज राम राम। श्रीराम राम रणकर्कश राम राम। श्रीराम राम शरणं भव राम राम। आता मी म्हणते श्लोक सलग। श्रीराम राम रघुनंदन राम राम। श्रीराम राम भरताग्रज राम राम। श्रीराम राम रणकर्कश राम राम। श्रीराम राम शरणं भव राम राम। पुढचा श्लोक। श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि। आता इथे 8व्या अक्षराला व्यवस्थित थांबता येतं। श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि। श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि। मी ह्रस्व आहे हा, म्हणून असं मनसा स्मरामि। याची सवय होईपर्यंत असं म्हणत चला, म्हणजे ह्रस्व दीर्घ लक्षात येईल। श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि। आपण 8व्या अक्षरावर थांबतोय। हे वृत्त तेच आहे, मागील श्लोकाचंच आहे, फक्त मागील श्लोकाला काय की शब्दाच्या अगदीच मध्ये आलंय। रघुनंदन मध्ये रघु न वर आलं, नंतर भरतामध्ये भरतावर आलं, रणकर्कश मधल्या क वर आलं, शरणम मध्ये आलंय, पण तिथे आपण सलग म्हणलं। इथे मात्र आपण थांबून म्हणतो आहोत। श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि। ग आणि ऋषीचा येतो। वाटी म्हणजे ऋषीचा ऋ त्यामध्ये मिसळलेला आहे। ऋ हे स्वर आहे आणि ग हलंत आणि त्यामध्ये ऋ मिसळला म्हणून हे गृ झालं। गृणामि। श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि।
श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि. यामध्ये पहा, शिरसामध्ये श तांबगाचा आणि सशाचं दोन्ही आलेले. उच्चार करताना काळजीपूर्वक शिरसा नमामि. श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि. श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. प्रप आणि दला य जोडून मात्रा येते. प्रपद्ये. श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि. श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि. श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि. श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. आता मी म्हणते श्लोक. तुम्ही हवं तर माझ्या मागे म्यूट राहून म्हणू शकता, पण प्रत्येक अक्षरावर बोट ठेवून पुढे सरकायचं. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि. श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि. श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि. श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. शब्द सोपे आहेत आणि हे वृत्त वातोर्मी. पहा, वातोर्मी वृत्त आहे. 4 अक्षरावर थांबायचं आणि 7 वर, म्हणजे पुढच्या शेवटी पुढच्या ह्याच्या. म्हणजे माता रामोवर यती मत पिता रामचंद्र या ठिकाणी. पुन्हा स्वामी रामोवर यती मत सखा रामचंद्र सर्वस्वमेवर यती रामचंद्रो दयालुर. नावर रफारे ना, त्याचा उच्चार आपण दयालूच्या बरोबर करणार आहोत. मग राहतं ना. नान्य नान्य जाने इथं यती नैव जाने न जाने. आपण आता चालिक म्हणूयात. माता रामो माता रामो मत्पिता रामचंद्र. इथे चंद्र हा नाही म्हणायचं, कारण तसं अजून पूर्णविराम इकडे 2 ओळी झाल्यानंतर पूर्णविराम आहे. म्हणून स्वामी मध्ये जो स आलाय तो विसर्गाच्या पुढे आलाय असं लक्षात घ्यायचं. म्हणून चंद्र हा न म्हणता चंद्रस. विसर्गाचा उच्चार केव्हा स सारखा करतो आपण? पुढे सशाचा स आला तर. आणि तो कुठे आलेला आहे? खालच्या वाक्यातील, खालच्या चरणातील स्वामी मध्ये. म्हणून माता रामो मत्पिता रामचंद्र. मत्पिता पी ह्रस्व आहे म्हणून मत्पिता नाही म्हणायचं. मत्पिता रामचंद्र. विसर्गाच्या पुढे स आला तर त्या विसर्गाचा उच्चार स करायचा, पण त्या पुढच्या स चा लोप नाही होत. तिथे पुन्हा स्व उच्चार करायचा. स्वामी रामो मत्सखा रामचंद्र. तर इथे पहा,
स ला त जोडलेला आहे. त आणि स. त आधी आहे आणि मग स आहे. त अर्ध म्हणून मत. मत सखा. मत सखा. तचा उच्चार येऊ द्यायचा. तो कसा हलंत. कुठे? दाताच्या मागे हिरडीच्या फुगीर भागाला जीभ हलकी स्पर्श करते. मत्सखा रामचंद्र हा. आता ह्याचा उच्चार रामचंद्र हा असा करायचा, कारण पूर्ण विराम येते. सर्वस्व मे. स्ववर आलेल्या अनुस्वाराचा उच्चार म सारखा, कारण पुढे म आलेले. सर्वस्व मे रामचंद्रो दयालुर. वाटल्यास पुस्तकात तुमच्या दयालूच्या पुढे र हलंत अर्धा पायमोड लिहून ठेवा. सर्वस्व मे रामचंद्रो दयालुर. सर्वस्व मे रामचंद्रो दयालुर. आता नावरचा रफार मागच्या अक्षराला गेला, तो जोडाक्षरातला आहे, म्हणून आपल्याला तो आधीच्या अक्षराला घेतो आपण. जसं आशीर्वाद या पद्धतीने, मर्म, कर्म, धर्म त्या पद्धतीने. आता नाचा उच्चार येईल. वरचा रफा सोडून द्यायचा, कारण तो मागील शब्दाच्या शेवटी गेला. नान्यै जाने. आता नान्यम नाही म्हणायचं ह्याचा. पुढे काय आलंय? ज. आणि ज हे अक्षर च वर्गातले. च, छ, झ, झ, य. म्हणून या न्य वरच्या अनुस्वाराचा उच्चार यै. नान्यै जाने. नान्यै जाने. नैव जाने न जाने. नैव जाने न जाने. माता रामो मत्पिता रामचंद्र. चंद्राच्या पुढे वाटलं स हलं तर लिहून ठेवा, म्हणजे उच्चार करताना लक्षात राहील. माता रामो मत्पिता रामचंद्र. स्वामी रामो मत्सखा रामचंद्र. सर्वस्व मे रामचंद्रो दयालुर. नान्यै जाने. नान्यै जाने. नैव जाने न जाने. माता रामो मत्पिता रामचंद्र. स्वामी रामो मत्सखा रामचंद्र. सर्वस्व मे रामचंद्रो दयालुर. नान्यै जाने. नैव जाने न जाने. मी म्हणते. माता रामो मत्पिता रामचंद्र. स्वामी रामो मत्सखा रामचंद्र. सर्वस्व मे
रामचंद्रो दयालुर् नान्यै जाने नैव जाने न जाने. आता आपण पूर्ण रामरक्षा सलग म्हणूयात. तुम्हाला शक्य होतंय तर म्हणत चला किंवा ऐका. आपण आता असे श्लोक झाले 30व्या श्लोकापर्यंत आपण रामरक्षा म्हणणार आहोत. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो वता अनुष्टुप् छन्दः सीता शक्तिः श्रीमत् हनुमान कीलकम् श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. अथ ध्यानम् ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धमासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल् लोचनन्नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासितूर्णधनुर्बाण पाणिन्नक्तै चरान्तकं स्वलीलया जगत्रातु माविर्भूतमजं विभुं रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्निं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु भालन्दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कंठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदये जामदग्न्यजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिञ्जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ऊरू रघुतमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीरः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षाय सुकृति पठेत् सचिरायुषी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत् तस्य करथाः सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदै यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम्
आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि माहरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभुः तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ क्षीरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघुतमौ आत्तसज्जधनुषा विशुष्पृशा वक्षया शुभनुषङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम् वग्रतः पथि सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमा न प्रमेय पराक्रमः इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नराः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं प्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ
मॅडम हा हा तो श्लोक पुन्हा म्हणते मी आता 29वा पहिलीपासून. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि, श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये, माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर, नान्यै जाने नैव जाने न जाने. तर इथे आपण संपवलंय आजचं. कोणाला शंका असतील तर आपण विचारावेत. आपण हात वर करावा. दीपक कुलकर्णी. बोला. हॅलो. हा मॅडम हे 26वा जो श्लोक आहे ना त्यामधली जी दुसरी ओळ आहे तर त्यामध्ये जे मी आहे ना त्याचा नेहमी वाचताना आहे ना विप्रप्रियम धार्मिकम म्हणतो. तर त्याच्यामध्ये त्याचा जो यच्या पुढे जो अनुस्वार आहे ना यवर त्याचा न म्हणून उच्चार करायचा आहे का? हा कारण काय त्याचं कारण आहे पुढे ध आलंय पहा आणि ध अक्षर द वर्गातले त वर्गातलं त थ द ध न न येतं शेवटचं अनुनासिक म्हणून विप्रप्रियं धार्मिकम. हा विप्रप्रियं धार्मिक. हा एवढीच एक सांगा. हा चालेल. विप्रप्रियं धार्मिकम. म्हणून दाखवू एकदा. म्हण चालेल. रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसंगं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं. नाही आता अनुस्वारांचा उच्चार कसा पुढे आलेला अनुस्वाराच्या पुढे जे अक्षर आहे ना त्याच्यावर अवलंबून ठेवायचा. आता राम वर अनुस्वार आहे आणि पुढे ल आलंय पहा. मग ल हे अवर्गीय व्यंजन आहे. क च ट त प या वर्गातलं नाही. क च ट त प म्हणजे क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म यापैकी नाहीये ल हे अक्षर. य र ल व श स ह. मग ल य र ल व श स ह यापैकी य सोडून कोणतंही अक्षर आलं तर मागील अनुस्वाराचा उच्चार व सारखा करायचा. म्हणून रामौ रामौ. हा फक्त कुठे जर यती आहे जिथे थांबतो आपण तिथे जरी पुढील अक्षर अवर्गीय व्यंजन किंवा कोणतंही असेल तरी सुद्धा त्याचा उच्चार म सारखाच करायचा. पण बाकी ठिकाणी मात्र पहा इथे पूर्वजं रामौ लक्ष्मण पूर्वजं रघुवरम. आता इथे थांबतो आपण. सीतापतिं पुढे र सु आलंय म्हणून व सारखा उच्चार. काकुत्स्थं स्थम नाही म्हणायचं. पुढे क आलंय आपण म्हणतो क ख ग घ ङ म्हणून ते ङ सारखा उच्चार त्या स्थंचा करायचा. काकुत्स्थं. आपण पंकज म्हणतो की नाही. पंकज म्हणताना प वरच्या अनुस्वाराचा जो उच्चार करतो तसा उच्चार इथे स्थं असा करायचा. स्थं काकुत्स्थं करुणार्णवं. पुन्हा तसंच पुढे ग आलंय गुणनिधी मधलं म्हणून क ख ग घ ङ म्हणून करुणार्णवं गुणनिधीम. इथं आता म सारखा थांबतो आपण तिथे म्हणून. विप्रप्रियं धार्मिकं राजेंद्रं पुन्हा व सारखा उच्चार पुढे स आलं म्हणून. सत्यसंधन म न सारखा उच्चार म नाही. दशरथ तनयं श्यामलं व सारखा उच्चार श आल्यामुळे शांत मूर्तिम. वंदे लोकाभिरामं व सारखा उच्चार कारण अवर्गीय व्यंजन आहे. य र ल व श स ह हे आलं
की मागील अनुस्वाराचा उच्चार हलक्या व सारखा करायचा. व रघुकुल तिलकम, इथे म सारखा उच्चार, पुढे र येऊन सुद्धा, कारण थांबण्याचं ठिकाण आहे. राघवं, पुन्हा व सारखा उच्चार, रावणारे, अशा पद्धती. तर ते सरावानी येऊन जाईल. फक्त सराव करताना सतत लक्ष ठेवायचं की पुढचं अक्षर कोणतं आहे आणि त्यानुसार, आणि ऐकून आता याची सलग हे आम्ही पाठवतात युट्यूबवर, ते ऐकून पुन्हा अजून सराव होईल. पण फार बारकाईने लक्ष घेऊन करावं लागेल. अजून कुणाला काही शंका आहे? नाही मॅडम, कोणाचाच हात वर नाही. ओके, चालेल. तर हा, थांबूयात मग आपण. चालेल, आजचं सत्र आपण इथे थांबवूया. सर्वांना नमस्कार. नमो नमः. जय श्रीराम.